सिंहाच्या शांत बसण्याला कधीही त्याची कमजोरी समजू नका. ते वादळ आहे जे वादळ एका योग्य वेळेची वाट बघत असते आणि ती योग्य वेळ आल्यानंतर तो फक्त आवाजच करत नाही तर संपूर्ण पाठीमागचा इतिहास बदलून टाकतो. संपूर्ण पाठीमागचा इतिहास बदलून टाकतो. रामकृष्ण हरी मौली, मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करताय. मित्रांनो, तुम्हाला संपूर्णतः पहिल्या नावावरूनच कळालं असेल आताचा हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. सिंह राशी संदर्भात. राईट. सिंह राशीचे जे काय मे मासिक राशीफल आहे ते आपल्या सिंह राशीकरिता कशा स्वरूपाचं असणार आहे ते संपूर्णतः आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्या ग्रहांचं ट्रान्झिट कसं आहे, कोणते ग्रह कोणत्या स्थानामध्ये परिवर्तन करणार आहे, त्याच पद्धतीने ते परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला हा महिना कशा स्वरूपात जाणार आहे हे संपूर्ण काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच पद्धतीने जर आपल्याला कुंडलीवरती योग्यतः प्रथमतः मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही जो काही नंबर आहे तो चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे. तसेच आपल्या या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसून येत असेल. तिथे आपण संपर्क करू शकता व आपली अपॉइंटमेंट जी काय आहे ती बुक करू शकता. असो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ग्रहांचं ट्रान्झिट कशा स्वरूपाचं आहे. आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये केतू आपल्या स्वतःच्या राशीमध्ये केतू देवता विराजमान आहेत. तसेच आपल्या जे काही राशी स्वामी आहेत सूर्य ते जे काही आहेत ते 9th हाऊस मध्ये विराजमान आहेत. त्याच पद्धतीने 7th हाऊस मध्ये आपले जे काही राहू देवता आहेत ते विराजमान आहेत. त्याच पद्धतीत शनी व राहू हे शनी व मंगळ हे आपल्या 8th हाऊस मध्ये विराजमान आहेत. त्याच पद्धतीत शुक्र जे काय आहेत ते आपल्या 10th हाऊस तर गुरु जे काय आहेत ते आपल्या 11th हाऊस मध्ये सध्याच्या कंडिशनला आहेत. असो तर सर्वप्रथम आपण जे काय आहे हे झालं ग्रहांचं ट्रान्झिट. आता आपण जाणून घेऊया आरोग्यविषयक हा महिना जो काय आहे तो आपल्याला कशा स्वरूपाचा असणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला फर्स्ट हाऊसचा विचार करायचा असतो. फर्स्ट हाऊस वरून आपण आपली इम्युनिटी पॉवर कशी आहे आपली ते सर्व काही फर्स्ट हाऊस मधून बघत असतो. आता फर्स्ट हाऊसचे जे काही मालक आहेत सूर्य आपल्या स्वतःच्या राशीचे स्वामी सूर्य हे आपल्या 9th हाऊस मध्ये आहेत. ते देखील एक्झॉर्टेड आहे, उच्च राशीचे आहेत, मंगळाच्या राशीचे आहेत. त्याच पद्धतीत त्या ठिकाणी बुध देखील आहे. 5th आपल्या स्वतःच्या फर्स्ट हाऊस मध्ये केतू आहे. बाकीची ग्रहस्थिती बघता अत्यंत उत्तम आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. परंतु असे असले तरी देखील आपल्या जे काही 8th हाऊस आहे 8वं स्थानी जे काही मारक स्थान आहे त्याच्यामध्ये शनी व मंगळ हे दोन्ही विस्फोटक योग तयार करून बसलेले आहेत. यांच्या दोघांची जी काही ऍस्पेक्ट आहे 7th ऍस्पेक्ट ती आपल्या 2nd हाऊस मध्ये आहे. आता 2nd हाऊस मधून आपण जे काय आहे गळ्याचे विकार त्याच पद्धतीचे डेंटल इश्यू दातांचे विकार बघत असतो आणि ह्या विस्फोटक योगाची दृष्टी जी काय आहे ते आपल्या 2nd हाऊस मध्ये आहे. त्या कारणास्तव कुठेतरी आपल्याला डेंटल इश्यू होऊ शकतात. ठीक आहे. त्याच पद्धतीत जर बघायला गेलं तर गळ्याच्या संदर्भामध्ये कुठे तेलकट वगैरे खाल्लं गेलं तर त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये गळ्याच्या स्वरूपामध्ये त्रास हा आपल्याला होणार आहे. या महिन्याच्या दरम्यान थोडासा मायनर आहे, मेजर नाहीये, कारण सूर्य देखील फर्स्ट हाऊसचा लॉर्ड देखील तो जो काय आहे एक्झॉर्टेड आहे. त्याच पद्धतीत शनीची जी काही दशम दृष्टी आहे ती आपल्या 5म स्थानामध्ये आहे. त्यामुळे थोड्याशा पद्धतीत पोटाचे देखील काळजी आपण या महिन्याच्या दरम्यान घेतली पाहिजे. असो आता पुढे बघूया आपण अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, कशा स्वरूपाचा अभ्यास असणार आहे या महिन्याच्या दरम्यान हे बघा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काय 5म स्थान आहे त्या 5म स्थानाचा विचार करायचा असतो. आता पंचमेश गुरु बृहस्पती हे जे काय आहे आपल्या एकादश स्थानामध्ये लाभस्थानामध्ये सध्याच्या कंडिशनला ट्रान्झिट करत आहे आणि लाभस्थानामधून त्यांचे जे काही सप्तम ऍस्पेक्ट आहे 7वी दृष्टी आहे ते आपल्या 5म स्थानावरती आहे. त्या कारणास्तव आपण जर अभ्यासाचा विचार केला तर अत्यंत उत्तम पद्धतीचा हा महिना आहे. शिवाय बघायला गेला तर शनीची सुद्धा दृष्टी आहे. पुढे चालून शुक्र जे काय आहे ते आपल्या 11th हाऊस मध्ये गोचर करणार आहे, ट्रान्झिट करणार आहे. त्यामुळे आपण म्हणूया की अत्यंत उत्तम पद्धतीचं त्या ठिकाणी अभ्यासाच्या विषयक हा महिना आहे. परंतु असे असले तरी देखील शनीची ज्या ठिकाणी दृष्टी येते त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीने डिले अनुभवायला मिळतो. त्यामुळे आपण जर एखादे मोठे निर्णय घेणार असाल शिक्षणाविषयक, जर एखादा नवीन क्लास जॉईन करायचा असेल किंवा एखाद्या नवीन एज्युकेशनला आपल्याला सुरुवात करायची असेल तर थोड्याशा पद्धतीने डिले होऊ शकतो. आपण खूप विचार करताय कारण सूर्य जो काय आहे फर्स्ट हाऊसचा मालक तो 9th हाऊस मध्ये आहे. पुढे चालून तो 10th हाऊस मध्ये म्हणजेच त्या ठिकाणी दशम स्थानामध्ये येणार आहे.
तो पण अत्यंत उत्तम पद्धतीचा दशम स्थानामध्ये असलेला जो काही सूर्य आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्याला यश संपादन करून देणार आहे. एवढं सर्व आहे, परंतु असे असले तरी देखील त्या ठिकाणी शनीची दृष्टी मात्र आपल्या पंचम स्थानामध्ये असल्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीने आपण डिले आणि थोडीशी वेळ लागू शकते. आपल्या जे काही करणं आहे आपलं अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्याला थोड्याशा पद्धतीने डिले हा अनुभवायला मिळू शकतो. असो, बाकी पुढे बघूया आपण प्रेम विषयक. प्रेमाचा ज्यावेळेस विचार करायचा असतो त्यावेळेस देखील आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा विचार करायचा असतो, कारण पंचम स्थानी आपले संतती दर्शवतं, प्रेम दर्शवतं, विद्या दर्शवतं. त्याच पद्धतीने आपल्या पूर्वजन्मीचे पाप पुण्य हे सुद्धा पंचम स्थानावरून आपण अभ्यास करत असतो. तसेच पोटाचे विकार सुद्धा पंचम स्थानावरूनच अभ्यास करत असतो. ठीक आहे, तर आता पंचम स्थान, पंचमेश आत्ताच सांगितल्या पद्धतीने एकादश स्थानामध्ये गोचर करत आहे. त्यांचा जो काही फिफ्थ सेव्हन्थ अस्पेक्ट आहे तो आपल्या सप्तम दृष्टी आहे ती आपल्या पंचम स्थानामध्ये येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रेमाचे विषयक अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान या महिन्याच्या दरम्यान दिसून येत आहे. असे असले तरी देखील विस्फोटक योग जो काय मी सांगितला होता तर शनी व मंगळ यांची जी काही दृष्टी आहे ती आपल्या सेकंड हाऊस मध्ये आहे. सेकंड हाऊस मध्ये असल्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीने आपण आपला जो काही पार्टनर आहे त्याच्याबद्दल थोड्याशा पद्धतीमध्ये राग करणं. ठीक आहे, त्याच पद्धतीने थोड्याशा पद्धतीमध्ये त्यांच्याबरोबर वैचारिक मतभेद होणं, ह्या गोष्टींना आपल्याला या महिन्याच्या दरम्यान सामोरं जावं लागणार आहे. थोडंसं वाणीवरती कंट्रोल या महिन्याच्या दरम्यान आपण केला पाहिजे. असे असले तरी देखील गुरुची जी काही दृष्टी आहे ती सप्तम ती आपल्या पंचम स्थानामध्ये येत असल्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीमध्ये आपण बघाल की कितीही वादविवाद झाले, काहीही झालं तरी सुद्धा एक दुजे के लिए अशा स्वरूपाचा हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. काहीही असलं तरी ब्रेकअप पर्यंत ही जी काही गोष्ट आहे ती जाणार नाही. असो, पुढे बघूया आपण सर्वात महत्वाचा पॉइंट, मॅरेज. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करायचा असतो. आता सप्तमेश शनी ते आपल्या 8th हाऊस मध्ये आहे, शिवाय सप्तम स्थानामध्ये राहू आहे. आता बहुतांश तज्ञ मंडळींचं म्हणणं असं आहे की 7th हाऊस मध्ये जर राहू असला तर आपल्या पार्टनर मध्ये व आपल्यामध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग होत असते. तसेच खूप साऱ्या ग्रंथांचा जर अनुभव घेतला तर त्यामध्ये देखील अशा स्वरूपाचा आहे की सप्तम स्थानामध्ये जर राहू असला तर थोड्याशा पद्धतीमध्ये आपल्या पार्टनर मध्ये मिसकम्युनिकेशन हे होत असतं. तर मग आता मिसकम्युनिकेशन का कायम होणार नाही. डिसेंबर 2026 पर्यंत तो जो काही राहू आहे तो त्या ठिकाणी आहे. तसेच आपला जो काही सप्तमेश आहे तो अष्टम स्थानामध्ये आहे. कमेंट करा, गेल्या काही साधारणतः चार एक महिन्यांपूर्वीपासून आपल्या पार्टनर मध्ये कुठे ना कुठे आपल्यामध्ये संवाद कौशल्य आहे ते थोडेसे बिघडलेले असेल, किंवा तसे नसेल तर त्या पार्टनरच्या हेल्थ विषयक आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये प्रॉब्लेमला फेजेस करावा लागेल असेल. प्रॉब्लेम येत असतील पार्टनरच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा मग त्या ठिकाणी पोटाच्या विकारांच्या दृष्टिकोनातून प्रॉब्लेम येत असेल, कारण ते जे काय आहे अष्टम स्थानामध्ये बसलेले आहे आणि एवढे करून त्यांची दृष्टी पंचम स्थानामध्ये आहे. त्यामुळे पोटाच्या विकारांना पार्टनर आपला थोड्याशा पद्धतीत सामोरे जात असेल, किंवा मग थोडस काम करत आहे घरामध्ये आणि काम करता करता मध्येच आपल्याला लागलेलं असेल, अशा स्वरूपाचं पार्टनरच्या विषयक आपल्याला अनुभवायला मिळालेलं असेल. थोड्याशा पद्धतीमध्ये आरोग्याच्या तक्रारी किंवा मिसकम्युनिकेशन या गोष्टी आपल्याला या महिन्याच्या दरम्यान बघायला मिळू शकतात. परंतु असे असले तरी देखील मी तुम्हाला शेवटी उपाय देईल, ते उपाय करा, त्यातून तुम्हाला चांगला अनुभव हा मिळेल. असो, पुढे बघूया मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, भाग्य. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे त्या नवम स्थानाचा विचार करावा लागतो. आता नवम स्थानामध्ये जे काय आहे बुध आदित्य राजयोग आहे भाग्यस्थानामध्ये, आणि तो राजयोग असून देखील सूर्य जो काय आहे तो अष्टम स्थानामध्ये आहे, 12th फ्रॉम इट सेल्फ. सध्याच्या कंडिशनला एप्रिल पर्यंत तर आपल्याला त्या ठिकाणी भाग्याची जी काही साथ आहे ती एवढी पूर्णतः प्राप्त झालेली नाही, कारण जो काय आहे भाग्येश म्हणजे आपला जो काय भाग्याचा कारक असा ग्रह आहे मंगळ, तो स्वतःपासून 12व्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे आपण बघितलं असेल की आपण एखादा मोठा निर्णय घ्यायला जात आहात, मध्येच काहीतरी अडचण येते आणि तो मध्येच तो जो काही निर्णय आहे तो खंडित होऊन जातो. ठीक आहे, आपल्याला एक बॅकफुटला आपला पाय येत असेल. ठीक आहे, परंतु असे असले तरी देखील जेव्हा हा विस्फोटक योग जाणार आहे 11 मे रोजी, मंगळ जो काय आहे तो आपल्या स्वतःच्या राशीमध्ये, ठीक आहे, केंद्रामध्ये
त्रिकोणामध्ये, ठीक आहे. त्या त्रिकोणामध्ये ज्यावेळेस तो गोचर करेल भाग्यस्थानामध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला जर मोठे एखादे निर्णय घ्यायचे असेल, सेल परचेस, शेअर मार्केट, ट्रेडिंग, शुभ कार्य, मांगलिक कार्य घरामध्ये करायचं असेल तर ते जे काही निर्णय आहेत ते अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपण कराल आणि आपल्याला त्यात यश सुद्धा संपादन हे होणार आहे. परंतु कधी 11 मेच्या दरम्यान, 11 मेच्या नंतर आपण जर मोठे निर्णय घेऊ इच्छित असाल तर 11 मे नंतर घ्या, ते आपल्याकरिता जास्तीत जास्त फ्रुटफुल असे असणार आहे. असो, तसेच पुढे बघितला गेला असता आपले जे काही करिअर आहे, करिअर ते आपण 10th हाऊस मधून बघत असतो. आता 10th हाऊस मध्ये जे काही स्वामी आहेत शुक्र, ते स्वतःच्याच राशीमध्ये मालव्य राजयोग तयार करून बसले आहेत केंद्रामध्ये. शुक्र जे काय आहे ते केंद्रामध्ये आहे, शिवाय स्वतःच्याच राशीमध्ये आहे. त्याला पंचमहापुरुष योग पण म्हणतात, मालव्य योग पण म्हणतात. अशा स्वरूपाचा राजयोग जो काय आहे तो आपल्या 10th हाऊस कार्यस्थानामध्ये होत आहे. त्यामुळे आपल्याला बघितलं गेलं असेल की कार्यस्थानामध्ये आपली गेल्या काही दिवसांपासून चांगल्या पद्धतीची प्रगती होत आहे. त्याच पद्धतीने पुढे अजून एक गुड न्यूज आपली अशी की सूर्य देवता देखील 10th हाऊस मध्ये येणार आहेत, मंगळ देखील आपल्या 9th हाऊस मध्ये येणार आहे. म्हणजे आपण बघू शकतात प्रथमेश 10th हाऊस चे कनेक्शन करतोय. 10th हाऊसचा जो काय मालक आहे तो सुद्धा 10th हाऊस बरोबर आहे, तसेच 9th हाऊसचा मालक 9th हाऊस मध्ये. म्हणजे एक प्रकारचा हा आपल्याला उत्तम पद्धतीचा पॉइंट या महिन्याच्या दरम्यान मिळत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या ज्या व्यक्तींना नोकरी नसेल त्यांना नोकरी देखील उत्तम पद्धतीची प्राप्त होणार आहे. त्याच पद्धतीत ज्यांना करिअर मध्ये थोड्याशा पद्धतीत अडचणी निर्माण होत असतील, जसं की बॉसेसचा त्रास, त्याच पद्धतीने आपलं जे काही काम जर आपण टार्गेट बेस्ड जॉब मध्ये असाल, टार्गेट कम्प्लीट होत नसेल तर ते देखील या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीने मध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कुठेही आपण आपला हा जो काही महिना आहे तो बॅड आहे असं म्हणू शकत नाही. अत्यंत उत्तम पद्धतीचा प्रगल्भ असा हा महिना आपल्यासाठी जाणार आहे. असो, पुढे बघूया आपण बिझनेस. मित्रांनो, बिझनेसचे मालक बुध ते आता सध्या देखील भाग्यस्थानामध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर ते आपल्या कार्यस्थानामध्ये गोचर करणार आहेत. शनी मालव्य, शुक्र मालव्य राजयोग तयार करून आहेत. त्याच पद्धतीने बघितला गेला असता गुरु देखील आपल्या लाभस्थानामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला सर्वत्र बिझनेसच्या दृष्टिकोनातून लाभ हा प्राप्त होत आहे. परंतु असे असले तरी देखील त्या ठिकाणी ज्यावेळेस शुक्र 11th हाऊस मध्ये गुरुसोबत जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये खर्च हे आपले वाढू शकतात, परंतु लाभ देखील त्याच्या पटीत अत्यंत उत्तम पद्धतीचे असणार आहे या महिन्याच्या दरम्यान. असो, आता आपण जाणून घेऊया या महिन्याच्या दरम्यान आपण उपाय काय करावे. सर्वप्रथम मॅरिड लाईफ चांगली होण्याकरिता तर जे काही पशु पक्षी असतील अशा पशु पक्ष्यांना त्या ठिकाणी तुम्ही काय करावं, धान्य द्यावं, धान्य टाकावं. तसेच किनारपट्टीवरती फिरायला गेले असता त्या ठिकाणी तिथे असलेल्या जे काही गोरगरीब आहेत त्या गोरगरिबांना दानधर्म करावा. त्याच पद्धतीमध्ये एखाद्या मंदिरामध्ये गेला असता तिथे देखील गोरगरिबांना दानधर्म करावा. त्याच पद्धतीमध्ये जो काही शनीश्वरांचा बीजमंत्र आहे तो शनीश्वरांचा बीजमंत्र जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये 108 वेळेस जप करावा. त्याच पद्धतीत हनुमान चालीसा हे जे काय आहे त्याचं नित्य पठण करावं. अशा स्वरूपाचे उपाय केले असता आपला हा जो काही महिना आहे तो अत्यंत ग्रेटफुल उत्तम अशा स्वरूपाचा जाणार आहे. रामकृष्ण हरी, धन्यवाद.